नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्मार्ट शेतकरी मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आहे दिनांक 4 जून 2026 आणि आज पाहूया टोमॅटोला आज गुरुवारी काय भाव मिळणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चला तर मग आज पाहूया गुरुवारचे टोमॅटोचे बाजारभाव। 500 रुपये में 500 रुपये में 500 नांदेड़ में भी नहीं है। 520 550 550 560 570 570 570 580 580 580 600 600 600 में लाइन 600 में लाइन 600 में लाइन 600 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 कितने बोलना 600 रुपये 600 नांदेड़ निकला 800 750 600 600 600 600 600 600 600 रुपये 600 रुपये आज ही चाहते 600 600 600 600 600 600 रुपये बोलो 600 रुपये 600 रुपये कल 850 गया था, कल 850 गया था। बोलो थोड़ा आदमी को बोलो। आज तो गुरुवार है। 600 ज्यादा है आज 600 रुपये माल का आवक नहीं है। 600 1200 गाड़ी आवाज है। 610 डिमांड भी ज्यादा है ना। 610 बोलना कुछ तो भी बोल। नहीं तो बाद में हटता नहीं मैंने था 620 50 करके डालो जी 650 650 4 पे बचने होते 650 650 650 650 650 थोड़ा इधर सा 650 पूरा क्या 660 अरे तुम्हारे दिल का क्या है बोलो जरा खरीदी नहीं है रे भाव में गाड़ी मल्ले में है उनकी चार्ज है रे खाली चार्ज 660 बहुत बच्चे वाले 660 कितने डालो 700 का डालो कटिंग चालू है। 700 रुपया भाव डालो 700 का 700 रुपये में 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नजीर भैंसा करो 40 नजीर भैंसा 40 करे हाँ वो उधर हाँ डालो 10 करो भौरे इसके ऐसे बोलो भाई 810 रुपये। चलो रे टमाटे 500 रुपये 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 रवि 4 आहेत नंबर 1 500 रुपये माल आहे 500 रुपये 500 रुपये 500 रुपये खाली 500 रुपये खाली 500 रुपये 500 रुपये 4 कैसे 500 ये 3 कैसे बोलो है क्या 250 मीडियम बोलिए 250 रुपये 60 रुपये 70 रुपये 80 रुपये 90 रुपये 300 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 रुपये 10 रुपये 10 रुपये 20 रुपये 20 रुपये 3 20 रुपये 3 20 रुपये 3 20 रुपये रवि 300 रुपये 50 रुपये 400 रुपये 450 रुपये 500 रुपये ये 8 है नंबर 1 500 रुपये 500 रुपये 1 नंबर माल है 500 रुपये 500 रुपये 10 रुपये 50 रुपये 550 रुपये 550 रुपये 550 रुपये 550 रुपये 560 560 गजरा माले भाई 8 560 रुपये 560 रुपये 560 हमोन 8 है ये 9 है 1 नंबर 560 रुपये 560 रुपये हाँ माल गजरा ये 560 रुपये 560 रुपये 560 रुपये 560 रुपये माल 1 नंबर 560 रुपये ये बोलो भाई है क्या 300 रुपये 10 रुपये 20 रुपये ये मीडियम 3 है 9 है 320 रुपये 30 रुपये 40 रुपये 350
350 350 350 350 360 360 ये 9 आहे तो नंबर आहे 360 370 ये 9 मीडियम नंबर आहे का भाई 370 380 380 380 380 380 380 9 रे गजरे एक नंबर 380 90 90 माल नंबर आहे का पलटी मारले 390 390 390 390 390 390 390 400 रुपये 400 रुपये 400 रुपये कितने डालो बोल 300 में नहीं 400 500 के ऊपर बोलो वाईट माल आहे म्हणायचं 300 350 घरी बस म्हणून तुला तर वाटतं त्याच्यातले वाढवायचे का काय तुला तेच घे नंबर आहे घ्यायचा एक नंबर माल आहे चल हे काय भाव आहे 700 रुपये 700 रुपये आणि तो हे वाला 750 हे 750 रुपये तरी लवकर आलो होतो आज उशीर झाला लवकर बीट झाली आबाळानं काहीच कळलं नाही आज आबाळ पाणी आलं तिथे 750 रुपये 4 महिना टमाट्याला आज गुरुवारचा दर 4 महिना 4 क्वालिटी शेवगा अण्णा काय भाव आहे 35 रुपये झाला 35 रुपये आज कुठे शेतकरी कुठे शेवगा शेतकरी बघा शेवगाला कोणा गावचे दादा हातनाळी कुठे आहे धर्माबाद किती आहे शेवगा हा 2 क्विंटल आता 2 क्विंटल आहे किती एकर आहे 1.5 एकर कधी लावलेला आहे हा मार्च ऑक्टोबरमध्ये लावलेला आहे जरा 6-1 महिने झाले कोणती व्हरायटी आहे हा ओडिशी 3 कोण्या कंपनीचे आहे म्हणजे गावरानी काही शेतकरी वापरतात काही म्हणजे शेवग्याच्या व्हरायटी असतात का कसं काय शेवग्याची शेती नंबर आहे काय रोगाविषयी काही सांगाल काय रोग आहे आता याला काय मल्चिंग टाकलेली आहे का रानावरच आता सध्या 35 रुपये दर चालला लग्नच राही जरी बंद झाली नसतं टाईट गेला असता आता धोंड्याचा महिना आहे ना कोण्या गावची तुम्ही मी काय राजवाडी माझं गाव तालुका मुदखेड जिल्हा नांदेड बोला राजवाडी किती एकर वांगा आहे तुमचं 4 एकर 4 एकर नेहमी असतं 4 एकर 4 एकर आहे रोजचे 50-60 कॅरेट हात इतर पिठवर हां कोणती व्हरायटी वांग्यामध्ये सुपर पंच गंगा 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 नाही हो सुपर पंच गंगा पंचगंगा म्हणतात तोच का सुपर पंच गंगा ओके ठीक आहे कोण्या कंपनीचे आहे कोण्या कंपनीचे सुपर पंच गंगा तेच नावानंच आहे आता सध्या वांग्याचा काय रेट चालू आहे ना वांग्याचा काय रेट चालू आहे 700 रुपये 700 रुपये कॅरेट 700 क्वालिटी बघून हो हो आपण एक नंबर या मार्केटमध्ये या बीटवर सगळ्यात एक नंबरचा माल आपलाच आहे कोणता आहे तुमचा वांगा नावावर हे काय माल होता इकून गेला आपला माल गेला हे नाही माल संपला सगळ्यात अगोदर इथे टेम्पो मधून फोनवरच माल इकून जाते वांग्याच्या पिकामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे शेंडा अळी येते ना शेंडाळी येते थोडंसं आमच्याकडे काही जे आमच्या गावरानी औषध आहे कोणतं औषध वापरतात शेंडाळी येऊ द्या काही येऊ द्या आमच्याकडे सगळे त्याचे मारायचे वांग्याला सगळ्यात जास्त त्रस्त म्हणलं तर शेंडाळी त्याच्याने सगळा प्लॅट बसते बघा बसतं ना शेंडाळी येते बुरशी येते कीड हा, बुरशी. लागते. आमच्याकडे सगळे त्याचे त्याला जे काही लागते हा. सगळं आमच्याकडे साहित्य नियोजन आहे तुमचं? सगळी व्यवस्था माहिती आहे आम्हाला हा ओके आम्ही काय ते वापरता व्यवस्था शेंडाळीसाठी काय वापरता शेतकऱ्यांना कळू द्या मला एक सांगतो शेंडाळीची पल्ली हा आम्ही त्याला शेंडाळी फोडून बाहेर काढतात हा तेच उपाय काय करता त्याला उपाय सांगा ते त्याला फोडून बाहेर काढतात हे झालं नाही ना? नाही बरोबर आहे हा हो बाकी औषधामध्ये कोणतं वापरता कीटकनाशक एकही औषध अजून वांग्याला मारलं नाही आता कुठं तरी एखाद्या ठिकाणी आळी कीड दिसाली हो या दिवसात थोडा रोग कमी असतो इतर दिवसामध्ये थोडं पावसाळ्यात आजपर्यंत हिवाळ्यात काही फवारणी केलेली नाही आतापर्यंत आमचे 4000 कॅरेट निघालेले आहेत हा कधी लावलेला आहे
हे जानेवारीमध्ये लागवड केली आहे, जानेवारीच्या 25 तारखेला. या मागच्या जानेवारी 2026 जानेवारी 25ला लावले. ठीक आहे. आता रनिंग चालू आहे ना? 1 एप्रिलला आमचा प्लॉट चालू झालेला आहे. चालतं, ठीक चालू आहे. आहे. बेडवर आहे का? आम्ही जमिनीवर मारून नंतर बेड मारलेला आहे. ओके, ठीक आहे. चालतं, धन्यवाद. कोण्या गावचे म्हणता तुम्ही? मुदखेड राजवाडी. असं इकडे इतका पट्टा सोडायचा आणि अशी बांधायची. वांग्याची वांग्याची. नेहमी किती 1 एकर असतो की मला एक सांगतो, हे सरपंच रायवडचे आमचे आनंदराव रंगराव मुंचकर, मी उपसरपंच राजवाडीचा. त्याच्या शेतामध्ये मी बटाव वावर करतो. कसं आहे, वांग्याला शेंडाळी आली, शेंडाळी त्याला खुडून बाहेर काढवते वावराच्या बाहेर. औषध काही काम करणार करायचं म्हणलं तर कसं आहे, ती पद्धत आहे आमच्यापाशी आहे. औषधामध्ये शेंडाळीला जास्त म्हणत आहे आंतरप्रवाही कीटकनाशक लागतात. हो लागते, कारण कोणत्या कीटकनाशक काही काम करणार, कारण ती राहते खोडामध्ये. खोडामध्ये त्याचा शेंडा खुडला म्हणजे शेंडामध्ये म्हणजे गेली आली शेंडा खुडला म्हणजे आणि तिला बी बहुतेक बोराच्या बाहेर कुठेतरी नेऊन बाजूला टाकावं लागते. हा, म्हणजे कसं ते शेंड्यामध्ये आळी गेली, हो हो तिला खुडून कट करून बाहेर काढावं लागतं. त्याच्यानंतर ते काढून सगळ्यात उत्कृष्ट शेतकरी आहे. हो, आता घेऊ सगळ्या शेतकऱ्याचे घेऊ, कारण प्रत्येक शेतकऱ्याचे वेगवेगळे अनुभव राहतात आपले. हो, कसं आहे ते बघा, वांग्याला निंदावं लागते, हा, निंदा होतं. तणकट ठेवायचं, तण व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, सगळ्या गोष्टी मॅनेज करावं लागतं, तरच आपल्याला कुठेतरी येऊन जाऊन पिकामध्ये चांगलं उत्पन्न म्हणा किंवा फायदा म्हणा. मार्केट म्हणलं तर त्याला आपण लेकरासारखं जपू. हा, प्रत्येक शेतकरी आपल्या आपल्या पिकाला कुठले आहे, हळद, तूर, सोयाबीन सगळं सोयाबीन लेकरासारखंच जपतो. हा, हो. बाकी सांगा, काही नाही. कीटकनाशक कोणतं वापरतं सांगा? कीटकनाशक कोणतं तरी कीटकनाशक? आम्ही काय करता घरी बघा, लिंबोळ्या राहतात की नाही, हा, लिंबोळी अर्क म्हणा एका प्रकारचं. लिंबोळी तयार करता घरी, औषध तयार करता. ओके, कोणी तयार ना? लिंबोळी तुम्ही काय आणलेलं आहे? वांगे वांग्याचं आहे का? किती एकर आहे तुमचं? आमचं अर्धा एकर आहे. तुमचा काय अनुभव सांगा? आमचं काय हे असे सांगतात ते, आपलं तेवढं काही नाही. सरपंचाचं बघून करतात. 10.5 एकर फळाट आहे. अजून काय काय तुमच्या शेतामध्ये सध्या? कद्दू आहे बघा. कद्दू आहे का? कद्दू कधी आहे? कद्दूचे बघा, त्याला काही नाही, त्याला काही लागलं. कद्दू मध्ये व्हरायटी आहे का कोणतं असं? व्हरायटी आहे का? कोणती व्हरायटी? वराडीमध्ये काही हलकी चालतं आम्ही. ओके, तुमचं कोणतं का? हासापूरचं आहे. हां, मी शेतकरीच आहे. आपल्या शेतकऱ्यांना बाजारभावाचे रेट, टमाट्याचे आणि आम्हाला इथं कसं आहे, या बिंदूवर आम्हाला भाव नंबर 1 भेटतो. आम्हाला कसं आहे, बिचारा म्हणजे 6 लाख रुपये झाले गेल्या वर्षी. वांग्याचे वांग्याचे 6 लाख रुपये, हा, युट्यूबला इंस्टाला 6 लाख रुपये झाले गेल्या वर्षी वांग्याचे. वांग्याचे. टमाटा लावता का नाही? हा, लावता येईल. माळव तरकारी घेत आहे का? कारण बाकीचे काय हळद, तू ते हळद नाही काय, टमाटा वांग, टोटल तरकारी. हो तरकारी, बाकी काही नाही. ओके. आता मी मिरचीवाला शेतकरी हो, मिरची लावतो मी नाही, सुद्धा. आम्हाला मिरची नाही सर. हा, आता नाही, आता सीझन. मिरचीची माहितीच नाही, आपण काय सांगू. हा, मी आपली हे लावतो धर्माबादला, आपण वाळवली करता ना, हा, ते मिरची मला लावतो. सांगतो मिरचीची आपल्याला माहिती नाही, तेजा माहिती- मिरची. सांगून काही फायदा नाही. हो हो, ओके, ठीक आहे, धन्यवाद. मग नंबर घ्या ना टाका, नाही तर तुमचा नंबर सांगा की असाच त्याला. 99 सांगा सांगा. 91 32 हां 20 91 32 हां, नाही अजून डबल सांगा, ते झाला नाही पूर्ण. 99 हां, 20 91 32 राहुल जोंधळे. आता हे सगळ्या शेतकऱ्याला गेलाच की आता एवढे यायचे वांगे लय भारी आता. हा राहतात ते. आता त्यांचा नंबर घेतला. या सरपंचाचे- जर सरपंचापेक्षा बी म्हणजे चांगलं काढतात ते पोरगं. कोणते ते पलीकडलं बार करते. नंबर चेक करा. हा गेला तुमचा नंबर आला. 22 20 91 32 ओके. ठीक आहे. जर तुम्हाला वांग्याच्या शेतीविषयी कोणी शेतकरी कॉन्टॅक्ट केला तर योग्य ते नियोजन सांगा त्यांना. सांगतो हो, शेतकऱ्याला सांगतो, त्याच काही विषय नाही. शेतकऱ्याला जेवढा सपोर्ट करतील नाही नाही तेवढा नाही. कुठला कृषी अधिकारी करणार ना, एम्प्लॉयर करणार ना, नाही, कुठला हे मला करणार. एक सांगतो, माझ्यापाशी एक सोलार आहे, हा? एक काका गोळा आहे, एक गोळा. त्या गोळ्यामध्ये आहे की नाही, आज 5 वाजता गोळा चालू आहे. फक्त 1 लिटर पाणी टाकायचं आणि त्याला
एक 2 चमचा तेल टाकायचं. माशी किडा मोठा सरळ लाईट लाईट ट्रॅप एका प्रकारचा. सोलार हो हो ठीक आहे. एवढं प्लेट आहे का? हो कळा हा लाईट ट्रॅप म्हणजे त्याच्यानं 10 ते 20% रसोशी किडी पांढरी माशी मला वगैरे एक सांगतो. त्याला चिटकते. मी फक्त 2 फवारण्या मारतो. मिरचीमध्ये आम्ही केलं ते 2 फवारण्या. आज 5 वर्ष झालं गोळा आहे. काम संपलं त्याला घरी नेऊन ठेवतो मी. आज किती कॅरेट आणल्या? किती कॅरेट आणल्या? 50 कॅरेट. काय भाव गेला? 750. तर अलीकडे आहे की? आवाज येणं आला. मीच येतो ना. किती कॅरेट आणल्या? 50 कॅरेट. 750 नंतर गेला. ओके. आज गुरुवार. किती एकर टमाटा आहे तुमचा? 1 एकर आहे. कोणता आहे व्हरायटी? 83-20. कोण्या कंपनीचा आहे? सेमेन्स कंपनीचा. टमाटा कधी लावलेला आहे तुमचा? 15 मार्च. आता लावला का नाही नंतर? किती वर्ष झालं टमाटा लावताय? 2-3 वर्ष झालं. बाकी टमाट्याविषयीची तुमची काही माहिती सांगा. म्हणजे रोगाविषयी. हां मल्चिंगला वापरताय का असंच? मल्चिंग आहे. मल्चिंग वापरताय. उन्हाळ्यात पण मल्चिंग, पावसाळ्यात पण नेहमी मल्चिंग वापरताय? चालतं. थोडं व्हायरस विरस किंवा डावणी मिळू, पावडर मिळू हे गोष्ट त्याच्यामध्ये सांगा थोडंसं माहिती. हां सांगा की त्याला काय शेतकऱ्यांना थोडी माहिती होते. चॅनल बघताय. मी शेतकरीच आहे. आता सांगा की शेतकऱ्याला खूप आहे, पण शेतकऱ्याला शेतकरी थोडं जसं गाईड करतो ना सरळ सोप्या भाषेमध्ये तसं. आता म्हणजे टमाट्याला काय रोग येतात? डावणी मिळी होते, पावडर मिळी होते आणि व्हायरस येते. त्याच्यावर काय काय करतो? हां आता हे टमाट्यावाले शेतकरी आहे ते. सांगा तुमचे अनुभव सांगा. काय हे नाव? काय हां पुढच्या वाराला बरं ठीक आहे तुमच्या म्हणून. तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच टमॅटोचे रोजचे बाजारभाव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि टमॅटोच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला कुठल्या भाजीपाल्याचे दर पाहायचे असतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.